तर मंडळी बघा, आता इथे मी हे बनवली आहे गाजरची मिठाई. तर आता मार्केटमध्ये भरपूर गाजर आलेले आहे आणि अतिशय कमी साहित्यामध्ये ही मिठाई आपली बनू शकते. आणि आपल्याकडे जर असे पाहुणे आले अचानक, तर त्यांना जर आपल्याला जेवणामध्ये मिठाई द्यायची असली, तर तेव्हाच्या तेव्हा आपण मार्केटमध्ये जाऊन मिठाई काही आणू शकत नाही. म्हणून आपण ही घरच्या घरी जर मिठाई बनवली, तर ही अतिशय उत्तम आणि अतिशय चविष्ट अशी ही मिठाई आपली तयार होते. आणि एकदम कमी साहित्यामध्ये ही मिठाई आपली तयार होते. तर बघा, आता ही मिठाई मी बनवलेली आहे, तर याचे मी हे काप केलेले आहे. तर आता बघा तुम्ही, हे कशी आपली छान आपली ही मिठाई इथे दिसते आहे. तर बघा, आता अतिशय छान आपली ही मिठाई इथे तयार झालेली आहे. आणि कोणी म्हणणार नाही की आपण ही मिठाई घरी बनवलेली आहे. आणि बघा किती सॉफ्ट आपली ही मिठाई इथे तयार झालेली आहे. तर चला मग बघूया आपण ही मिठाई मी कशी बनवलेली आहे ती. तर हॅलो फ्रेंड्स, मी आहे मीना. मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर इथे पहा, मी हे पाव किलो गाजर घेतलेले आहे. तर आता हे पाव किलो गाजरमध्ये आपलीशी एवढी मिठाई इथे बनवून तयार झालेली आहे. तर आता हे गाजर मी स्वच्छ धुवून आणि त्याच्यावरती साल काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हे गाजर एका सुरीने हे कापून घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे. तुमच्याकडे जर ते गाजर, बीट आणि ते बारीक करायचं कटर जर असेल, तर त्या कटरने सुद्धा तुम्ही हे बारीक करू शकता. तर बघा, आता इथे मी हे पूर्ण गाजराच्या फोडी इथे करून घेतलेले आहे. आणि आता मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता, पहा मी हे कसं छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला यात टाकायचा आहे खवा. तर बघा, आता माझ्याकडे हा घरामध्ये मी खवा आणलेला होता, म्हणून मी आता यात खवा टाकते आहे. तुमच्याकडे जर खवा नसेल, तर तुम्ही यात दूध टाकू शकतात. तर इथे मी 50 ग्रॅम हा खवा इथे टाकते आहे. पाव किलो गाजरांना 50 ग्रॅम खवा मी इथे टाकते आहे. आणि हा खवा यात टाकून परत आपल्याला एक वेळा ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे. म्हणजे काय होईल, खवा आणि गाजर याची आपली छान अशी पेस्ट तयार होईल. तर बघा, अतिशय छान असं एकजीव आपलं हे गाजर आणि खवा इथे तयार झालेलं आहे. तर आता इथे घेतलेली आहे मी जाड बुडाची कढई. तर हे पहा, बूड पातळ जर असेल कढईचं तर ते घेऊ नका. जाड बुडाचीच कढई घ्या इथे. आणि आता यात टाकलेलं आहे मी 2 चमचे साजूक तूप. तर आपल्याला हे साजूक तुपामध्ये ही मिठाई तयार करायची आहे. आणि खूप जास्त तूप पण आपल्याला इथे लागणार नाही आहे. फक्त 2च चमचे आपल्याला साजूक तूप इथे घ्यायचं आहे. आणि आता हे साजूक तूप पूर्ण मेल्ट झाल्यावर आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते यात टाकायचं आहे. आणि हे चांगलं आपल्याला तुपामध्ये आता फ्राय करून घ्यायचं आहे. आणि बघा, आता यात मी अजिबात कलर वगैरे काहीच टाकलेलं नाही. ओरिजिनल आपला हा गाजराची मिठाई इथे तयार होणार आहे. तर खवा आणि गाजर टाकून आपण ही मिठाई इथे बनवणार आहोत. तर तुम्ही दुधाचा इथे वापर केला तरी चालेल. तर बघा, आता आपलं हे खवा आणि गाजर अतिशय छान असं मिक्स झालेलं आहे. चांगलं फ्राय पण झालेलं आहे. आणि यात आता टाकणार आहेत आपण अर्धी वाटी साखर. तर बघा, आता हे जे मेजरमेंट मी घेतलेलं होतं, तर हे अतिशय परफेक्ट होतं. आणि आता हे साखर टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता हे पूर्ण एकजीव झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. तर बघा, आता आपल्याला 5 ते 7 मिनिटं इथे हे शिजवून घ्यायचं आहे. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5 ते 6 काजू घेतलेले आहे आणि 6 इथे बदाम घेतलेले आहे. आणि एक 5-6 आपण इथे वेलची घेऊयात. आणि हे आपल्याला पूर्ण बारीक मिक्सरमध्ये याची पावडर बनवायची आहे. तर अतिशय छान लागतं याची टेस्ट या गाजरच्या मिठाईमध्ये. आणि आता इथे आपला खवा, साखर आणि गाजर पण छान असं शिजलेलं आहे. तर आता यात आपल्याला टाकायचे हे काजू आणि बदामची पावडर. तर बघा, आता हे काजू आणि बदाम, वेलचीची पावडर टाकल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला हे शिजवायचं आहे. आणि नंतर मग आपण गॅस बंद करून एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत. तर यामुळे काय होतं ना, आपली जी मिठाई आहे तर ती अतिशय टेस्टी अशी बनते. तर खूप छान याची चव लागते. तर हे तुम्ही नक्की टाका. आणि ही मिठाई तुम्ही घरी बनवा. अतिशय छान आपली ही मिठाई इथे तयार होते. आणि बघा, आता बाजारातून आणायची काही गरज नाही, कारण मार्केटमध्ये गाजर हे खूप आलेले आहे. आणि असे छान छान असे लाल कलरचे, ऑरेंज कलरचे गाजर इथे आलेले आहे. तर तुम्ही घरी अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही मिठाई तयार करू शकतात. तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे. आणि आता इथे एका प्लेटला मी खाली तूप लावते आहे. आणि हे तूप लावल्यानंतर आपल्याला यावरती हे पूर्ण हे मिश्रण आहे आपलं, हे मिश्रण आपल्याला इथे पसरवून घ्यायचं आहे. तर बघा मंडळी, तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही ही माझी व्हिडिओ कुठून बघता आहे ते सुद्धा मला सांगा. म्हणजे मला खूप आवडेल की माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि आता या प्लेटमध्ये आपण ते मिश्रण तयार केलेलं होतं ते पूर्ण आता इथे काढून घ्यायचं आहे. आणि हे छान असं आपल्याला इथे पसरून घ्यायचं आहे.
म्हणजे हे थोडं गार झालं म्हणजे आपल्याला याच्या छान अशा वड्या पाडता येतील. अतिशय इझी अशी रेसिपी आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही रेसिपी इथे सांगितलेली आहे. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्या लोकांना हे मिठाई खूप आवडेल याची मला खात्री आहे. तर बघा आता हे पूर्ण चारी बाजूनं मी इथे पसरवून घेतलेलं आहे. आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही. बाहेरसुद्धा हे छान अशी सेट होऊ शकते. आणि याच्यावरती टाकलेलं आहे मी आता ह्या खरबूजच्या बिया. तर बघा तुम्हाला जर हे टाकायचं नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. आणि बघा मंडळी, आता ही मी मिठाई 1 तास बाहेर ठेवलेली होती. पहा किती थिक झालेली आहे. अतिशय कडक आपली ही मिठाई झालेली आहे. कारण आता गारवा असल्यामुळे, थंडीचे दिवस असल्यामुळे आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. आणि पहा आता किती छान अशी ही कट होते आहे. आणि एकदम कडक पण नाही आणि खूप नरमसुद्धा नाही. बाजारात जशी ही मिठाई मिळते तशी मिठाई आपली ही बनवून इथे तयार झालेली आहे. तर मंडळी तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता चला भेटूया आपण अशा पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये.